ते मारामारी सोडावचं चालतंय कसं आहे हा. हॅलो भावांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवर. आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सर्वात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. व इथं आपल्या बेटमार्कचा व्हिडिओ मिळेल त्यावर ॲड करून माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला बेटमार्क हा व्हिडिओ मिळून जाईल बेटमार्कचा. तिथून जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. तर इथं आपल्या आता बीट द्यायच्यात. तर बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं आहे. तिथं क्लिक करून इथं बीट 2 झालं स्प्लिट करायचं. आता बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. आता बीट 4 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. तर अशा प्रकारे सर्व बीट तुम्हाला हे करून घ्यायचा. हा जो शेवटचा भाग आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे. इथे एकूण 7 बीट आहेत ते तुम्ही हे करायचं. आता फोटो ॲड करायचे, त्यासाठी त्यावर जायचं. इथं रिप्लेस नावाचा ऑप्शन आहे, रिप्लेस त्यावर क्लिक करायचं आणि आपला जो काही फोटो ॲड करायचा तो ॲड करायचा व व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोटो ॲड करायचा झाल्यानंतर अशा सर्व बीटमध्ये फोटो ॲड करायचा आहे. आपल्या पुढच्या ह्या वगैरे ते तो संध्यास. आता चला मी बीट मार्क व फोटो ॲड करून घेतो. तर मी फोटो बीट मार्क वगैरे ॲड करून घेतलेले आहे. ते तुम्ही नीट पाहता. तुम्हाला ॲनिमेशन वगैरे सांगतो कसे द्यायचे. तर आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. इथं आपल्या इथं हा जो आहे इथं हा प्लस नावाचा ऑप्शन इथं त्यावर क्लिक करायचे. इथं आपल्या पहिल्यांदा एक ही करायची. इथं त्यावरच क्लिक करून इथं मध्यभागी एक ही करायची आणि इथं ही करून आपल्याला शेवटला बी ही करायची. तर आता इथं पहिल्या जे द्यायचं आपल्याला फोटो असा थोडा इकडे म्हणजे राईट साईडला न्यायचा आहे. नंतर इथं लेफ्ट साईडला न्यायचा आहे व इथं आपल्याला परत राईट साईडवरती न्यायचं आहे. तर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती जायचं आहे. नाही सॉरी, पहिल्या फोटोला ॲनिमेशन नाही, आपल्या दुसऱ्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, परत कॉम्बोमध्ये जायचं आहे. इथं आपल्या झूम ऑन वन नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. नंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे. तिथं आपल्या ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं, परत इनमध्ये जायचं. तिथं आपले रॉक हॉरिझॉन्टली या नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं. इथं रॉक व्हर्टिकली नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या इनमध्ये जिथं रॉक स्विंग बॉटम नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. नंतर त्याच्या पुढचा फोटो स्विंग बॉटम लेफ्ट त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपल्या सर्व फोटोला ॲनिमेशन लागले आहेत. आता आपले इफेक्ट द्यायचे आहेत. तर आपल्या पहिल्या फोटोवरती व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तिथं आपल्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये अगर ट्रेंडिंगमध्ये डायमंड झूम नावाचा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. इथं डायमंड झूम व त्याचा आपल्याला इथं 3 नंबरला डुप्लिकेट आहे ते काढून घ्यायचं आहे. व परत आपले रिप्लेसमध्ये जायचं. तिथं व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची लेंथ आपल्याला पहिल्या फोटो एवढी ठेवायची. तर दुसऱ्या फोटोत सोडायचं आणि तिसऱ्या फोटोच्या आपल्या पुढे जायचं व तिथं आपल्या परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं टोटल फ्रेम्स नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याचाच आपल्याला खाली डुप्लिकेट करायचं. पुन्हा परत रिफ्लेक्सवरती जायचं. पुन्हा आपल्या इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर नाईट क्लबमध्ये जायचं व इथं शेक नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आणि त्याची लेंथ आपल्या शेवटच्या व्हिडिओपर्यंत ठेवायची आहे शेकची. नंतर आपल्या आता त्याच्या पुढचा इफेक्ट आहे 9 सेकंद आणि 11 सेकंदाच्या मध्यभागी. तिथे यायचे आपली रिप्लेसवर म्हणजे तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये नंतर हॅल्युकेशन काहीतरी आहे त्यावर क्लिक केल्यानंतर वन वे शिफ्ट त्यावर क्लिक करून ॲड करायचं. नंतर आपली पुढचा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपले बॉडी इफेक्टमध्ये जायचं. तिथून आपल्या ग्लोईंग लाईन्समध्येच इथं इलेक्ट्रिक शॉक या नावाचं इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ झाला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.